जेव्हा पण आपल्याला स्ट्रेस, अँझायटी, दुःख असं खचलेलं वाटतं ना, आपला पहिला इन्स्टिंक्ट आपल्याला सांगितलं जातं की डॉक्टरकडे जा, थेरपिस्टकडे जा, सायकियाट्रिस्टकडे जा, गोळ्या घ्या, एटसेट्रा एटसेट्रा. ते ठीक आहे, यू कॅन मे बी डू इट सेकंड स्टेप, थर्ड स्टेप. पण पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे इज गेट अप फ्रॉम युअर सीट अँड मूव्ह. काहीतरी एक्सरसाइज करा. जिमला जा. जिम नसेल तर बाहेर वॉकला जा. बाहेर वॉकसाठी जागा नसेल तर घरात वर खाली करा. घरात वर खाली करायचं नसेल तर 2 बालट्या पाण्या भरा आणि त्याला घ्या आणि त्याला उचलून एकाच जागेत वर खाली करा. ते नसेल करायचं, उठा बशा करा, जम्पिंग जॅक्स करा, पुशअप्स करा, तुम्हाला जे आवडतं ते करा. तर जवळपास स्विमिंग पूल असेल तर पोहायला जा. 1 तास नसेल तर अर्धा तास करा. अर्धा तास नसेल तर 15 मिनटं करा. 15 मिनटं नसेल तर 5 मिनटं करा. 5 मिनटं खूप असतात. आपल्याला काही ना काहीतरी कार्डिओ, काही ना काहीतरी स्ट्रेंथ, काही ना काहीतरी लिफ्टिंग, काहीतरी होऊ शकतं 5 मिनिटामध्ये. घाम सुटला पाहिजे फक्त. मी स्वतःमध्ये नोटीस करतो की जेव्हा पण मला खूप असं आपलं माइंड जे आहे ना, सारखं खूप कॉन्स्टंटली रेसिंग असतं. एस्पेशली वी आर लिव्हिंग इन अर्बन इंडिया. सारखं रेसिंग माइंड असतं आणि ते रेसिंग माइंड गोज डाऊन मेनी रॅबिट होल्स अँड दोज रॅबिट होल्स आर नॉट हेल्दी. तर जेव्हा पण मी एक्सरसाइज करतो ना, मी त्या रॅबिट होल्समधनं बाहेर येतो. मला असं काय खूप मी बॉडी बिल्डर आणि असं काही नाही आहे, पण मला आठवड्यातनं 3-4 वेळा करायला आवडतं. आई योगा शिकवते, तिकडे छान जिम आहे किंवा घरात पण 2-4 इक्विपमेंट आहेत, पुलअप बार आहे, काही ना. हे माझं बाहेर हे पण आहे की एक बॅल्कनी आहे, जिथे मी वर खाली चालतो जर वेदर छान असेल तर गुडगावमध्ये. काही ना काहीतरी करा. समथिंग, डू समथिंग, बिकॉज आय फील की हे विशस सायकल असते कधी कधी की आपण आपल्याला दुःख होतो किंवा व्हॉट एव्हर वी आर स्ट्रगलिंग विथ, मग त्याच्यानंतर आपण बसले राहतो, मग आपण जास्त खातो, खाण्याने मग पोट खराब होतं, पोट खराब होण्याने मग अजून दुःख होतं, मग ते इट कीप्स फीडिंग इच अदर अँड ते चांगलं नाही आहे. आणि आपलं जग आणि आपलं आयुष्य ना ह्या 6 इंचीमध्येच आहे. इट्स इन द 6 इंचीज फ्रॉम हिअर टू हिअर. दॅट्स आवर होल वर्ल्ड. तर तुम्ही जर आपल्या डोक्याला, मनाला, जे आपलं ब्रेन आहे त्याला जर तुम्ही जपून ठेवाल तर इफ युअर 6 इंचेस आर हेल्दी, युअर वर्ल्ड इज हेल्दी. पण जर नसेल ना तर थोडं अवघड होतं आणि मग ते अवघड होऊन अजून अवघड, मग ते डिफिकल्ट टू यँक युअर सेल्फ आउट. तर जस्ट हाला आपली बॉडी मूव्ह करा, काहीतरी करा, घाम सुटला पाहिजे. ऑल द बेस्ट. जय महाराष्ट्र. आणि जर तुम्ही करत असाल असं, तर तुम्ही काय करता जेव्हा तुमचं स्ट्रेस, अँझायटी जेव्हा वाढते आणि तुम्ही एक्सरसाइज करून त्याला दूर करता, तर ते काय करता ते कमेंट्समध्ये टाका. बाकी लोक जे वाचतील त्यांना त्याचा फायदा होईल. मी तर बेसिकली स्क्वॉट्स, पुशअप्स आणि जम्पिंग जॅक्स ह्याच 3 गोष्टी करतो जोपर्यंत मला खूप थकायला होतं तोपर्यंत. ओके. जय महाराष्ट्र. बाय. हॅव अ गुड वीकेंड.